36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कन्नड तालुक्यातील बरकतपूर येथे मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेअंतर्गत बरकतपूर प्रजिमा 48 ते श्रीकृष्णनगर या शिवरस्त्याच्या 1 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीमाल वाहतुकीसही मोठी मदत होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी कन्नड तालुक्याच्या आमदार संजना जाधव प्रमुख उपस्थित होत्या. तसेच तहसीलदार सारिका भगत, उपविभागीय अधिकारी संतोष बोरड, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, पंचायत समिती सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप पाटील सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार संजनाताई जाधव यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार रस्ते उभारण्यास प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलंय. पाणंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत सहज पोहोचता येणार असून विकास कामांना गती मिळेल असंही त्यांनी नमूद केलंय. या कार्यक्रमासाठी कन्नड तालुक्यातील चिंचोली, टाकळी, लोहगाव, गणेशनगर, बरकतपूर, रायगाव, शेलगाव, मोहरा, नाचनवेल, करंजखेड, चिमणापूर आदी गावांतील ग्रामस्थ, शेतकरी आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नागरिकांनी विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. बळीराजा शेतपाणंद रस्त्याच्या या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी संतोषजी बोरड सर, त्यानंतर आपल्या तहसीलदार मॅडम सारिका भगत मॅडम, इथे आलेल्या आमच्या पंचायत समितीच्या जयस्वालताई, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, त्याच्यानंतर जगन जगले, कुलकर्णी सर आणि या पंचक्रोशीतून आलेले सर्वच वरिष्ठ मंडळी, बंधू आणि भगिनींना. आत्ताच आपल्या या अतिशय शेतकऱ्यांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न असतो खऱ्या अर्थाने, तो म्हणजे कोणता तर पाणंद रस्ता, म्हणजे आपल्या बांधावरचा, शेतकऱ्याच्या बांधावरचा रस्ता मोकळा करणं आणि आपल्या सगळ्या कामांना वाट मोकळी करून देणं असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यामुळे हा जो रस्ता या अनेक वर्षापासून या ठिकाणी रखडलेला होता. बऱ्याच वेळेला मी आपल्या सर्कलमध्ये आले आणि बऱ्याच वेळेला आपल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी होती. त्याच्यामुळे प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये आपण हा रस्ता घेतलेला आहे. आता बघा, मी तर असं म्हणते की पुरुषांपेक्षा सुद्धा महिला या खूप जागृत झालेल्या आहेत. कारण त्या रस्त्याने जाणारे दोघी जणी आमच्या जवळ बसलेल्या केव्हाच्या, आणि तुम्ही मला जेवढे प्रश्न विचारले नसतील तेवढे प्रश्न एक 10 मिनिटापासून त्या मला तहसीलदार मॅडमला विचारताय. म्हणजे खऱ्या अर्थाने महिला जागृत होणं रस्त्याच्या बाबतीमध्ये, ही पण ग्रामीण भागातली महिला जागृत होणं ही खूप महत्वाची विषय. त्या मला विचारताय किती फुटाचा घेतला, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काम कसं होणार आहे, म्हणजे मला सुद्धा माहिती नाहीये. ती माहिती ते मला विचारताय. त्याच्यामुळे मी तहसीलदार मॅडमला म्हटलं तुम्ही सांभाळा, ऐकते सगळ्यांचं. म्हणजे एवढ्या जागृत महिला झालेल्या आहेत. त्या कशामुळे? कारण रोज दैनंदिन जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडते, तर रस्ता, पाणी आणि वीज या 3च गोष्टीची आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी गरज पडत असते. आणि त्या महिलांनी अशा गोष्टी सांगितल्या की एखादं पेशंट जर आम्हाला आणायचं असेल तर आम्हाला पेशंट सुद्धा त्या रस्त्याने आतापर्यंत आणता येत नव्हतं. आमचे माल ने-आणता करता येत नव्हते. काही शेतकरी मध्येच रस्ता अडवायचे. आम्ही एखादा खड्डा जरी बुजवायचा म्हटला तर तो एका साईडला बरकतपूरचे शेतकरी आहेत, एका साईडला चिंचोलीचे शेतकरी आहेत. त्याच्यामुळे दोन्ही साईडनी वाद व्हायचे आणि तो रस्ता अनेक वर्षापासून तसंच पडलेला आहे असं त्यांनी मला सांगितलं. परंतु मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगितले की त्या शेतावरून जाणारा, रस्त्याने जाणारा माणूस, त्याचा फायदा फक्त बरकतपूरला होणार आहे का? एका गावाला नाही होणार आहे. त्याचा फायदा फक्त चिंचोलीला होणार आहे का? असं नाहीये. त्याचा फायदा तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे तो रस्ता होत असताना आपण कुणीही त्या ठिकाणी अडवू नका. त्याच्यामध्ये जो काही आता रस्त्याची साईज असेल त्या साईजने तो रस्ता तुम्ही सगळेजण उद्या, कारण त्याच्यासाठी तो तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा विषय. कारण उद्या तुम्हाला त्या रस्त्याने जायचंय, तुमचाच माल विक्रीसाठी तुम्हाला त्या मार्केटला त्या रस्त्याने आणायचा आहे. त्याच्यामुळे बाकीच्यांपेक्षा तुमचा सगळ्यांचा जास्त फायदा. त्याच्यामुळे कुणीही काम चालू असताना तो रस्ता त्या ठिकाणी अडवू नका. तो रस्ता जर आपण अडवला गेला तर विनाकारण त्याला वेगळे मार्ग सुद्धा शासनाने आता काढलेले आहेत. माझ्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी बळीराजा पाणंद रस्त्याचा खूप चांगला अभ्यास
माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्याच्यावरती एखाद्या शेतकऱ्यांनी जर रस्ता अडवला तर त्याच्यावर सुद्धा कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. आणि दोन्ही बाजूचे शेतकरी त्या ठिकाणी आमचे असतात, त्याच्यामुळे कारवाईची वेळ आपण कुणीही त्या ठिकाणी आपल्या कुणावरही येऊ नका, कारण आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे. आताच आपले रावसाहेब भाऊंनी सांगितलं की आता हा 1 किलोमीटर झालेला आहे, तर अजून 1 किलोमीटर करून द्या. परंतु आता तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास आम्ही 25 रस्ते असे घेतलेले आहेत आणि त्या 25 रस्त्यामध्ये एकाच गावाला न्याय द्यायचा का, तर मला सगळ्या गावाला न्याय द्यावा लागणार आहे. थांबा मी बोलते, तर सगळ्या गावाला मला न्याय द्यावा. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित या तालुक्याचे आमदार ADM साहेब आणि तहसीलदार मॅडम यांनी आपल्या शब्दाला मान देऊन, सर्व शेतकऱ्यांच्या शब्दाला मान देऊन जो रस्त्याचं इथं उद्घाटन केलं. पण इथं एक प्रॉब्लेम आला की जो रस्ता आपण म्हणजे 1 किलोमीटर आला तर आपल्याला श्रीकृष्ण देवापासून तर राजू शेठ कायच त्यांच्या शेतापर्यंत घ्यायचं आहे. आता इथं आलेलं आहे 3 किलोमीटर आपल्या सरकारला. आता वहिनीला मी तेच सांगितलं, अजून 1 किलोमीटर साहेब हात जोडून विनंती, अजून 1 किलोमीटर वाढवून द्या, म्हणजे श्रीकृष्ण देवापासून तर राजू शेठ कायच त्याच्या घरापर्यंत होऊन जातो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराज. मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्याच्या आजच्या या लिंबाजी चिंचोली येथील रस्त्याच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या आपल्या कन्नड विधानसभा मतदारसंघाच्या माननीय आमदार मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले अधिकारी वर्ग, त्याचसोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय गावकरी, आपल्या या राज्यामध्ये राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांसाठीचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय असलेला तो म्हणजे आपला रस्ते. आपण मागच्या बऱ्याच कालावधीमध्ये पाहिलेला आहे की वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्याला शेतामध्ये जाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या, वेगवेगळे प्रश्न निर्माण होत होते आणि शक्य आहे तिथपर्यंत प्रशासन पोहोचून आपल्याला रस्ता मोकळा करून देत होतं. परंतु ही अडचण शेतकऱ्यांची, सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती राज्य शासनाने लक्षात घेऊन आपल्या राज्याचे महसूल मंत्री मुख्यमंत्री साहेब यांनी मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता ही एक योजना अस्तित्वात आणली. या संकल्पनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत शासनाला पोहोचता यावं, प्रशासनाला पोहोचता यावं आणि आपल्या अडचणी सोडवल्या जाव्यात, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. मागच्या 1-2 महिन्यापूर्वी हा शासन निर्णय अस्तित्वात आला. ज्यावेळेस आपलं अधिवेशन चालू होतं त्याच दरम्यान न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.